नमस्कार मंडळी. सुरुवात आपल्यापासून. लोकांकडे बोट दाखवण्याच्या अगोदर 4 बोटं आपल्याकडे असतात याचा विचार करा. आपण किती अंधार आहेत ते बघा. लोकांकडे बोट कधीच करू नका. आज आपण लोकांकडे बोट दाखवू पण 4 बोटं आपलीच आपल्याकडे होता. अंधार किती असला तर त्याला उजेडात पहा. आपली चुकी कुठं व्हाली ते बघा. आणि थोडं ह्या मोबाईलच्या जगामध्ये लेकरं अभ्यासात लक्ष कमी आणि गेममध्ये लक्ष जास्त आहे लेकराचं. ह्या गोष्टीत जरा बारकाईने पालकांना विचार करावा. आणि ज्यांच्याकडं क्लास लावला त्या मास्तरला जाऊन विचारा की आमचा पोरगा क्लासमध्ये येतो, अभ्यास करतो, आम्ही तुमच्या भरवशावर पोरगा क्लास लावलेली. कमीत कमी प्रत्येक पालकानं लेकरावर म्हणजे असा दबाव न आणता त्याचं शिक्षण घ्यायचं. जितकं गोडीनं घेता तितकी लेकरं जास्त गोडीनं शिकतील. दबाव आणू नका. आणि लेकराला असं, माझं तर मत असं आहे, लेकराच्या डोक्यात काय, लेकराला काय व्हायचं त्याला विचार. तुम्ही पैसा किती लावा पण त्याची मनस्थिती बरोबर नसल्यावर पैसा लावून बी उपयोग नाही. तुम्ही त्याला विचारा जवळ घेऊन, तुला काय बनायचं, तुला जे बनायचं ते बनी, पैसे लावायचं आमचं का. पण वायफट कोणताही कार्यक्रम करू नको. कारण की या मोबाईलच्या जमान्यामध्ये लेकरं गेममुळं इतके पागल झाले, चिडचिडी झाले की डोके हँग व्हायले. लेकरं आई म्हणली अभ्यास कर तर मोबाईल घेऊन बसते, बाप म्हणला काम कर तर डोळे वाटरून पाहते. कलियुग आहे. या कलियुगामध्ये हे साहजिक झालं. तर आता ज्या लेकराची 10वी 12वी त्या लेकराला अभ्यास करणं गरजेचंच आहे. आणि प्रत्येक पालकानं लेकरावर जास्त दबाव न आणता प्रेमानं काम करावं लागणार त्यांच्यासोबत. त्याला एवढं प्रेशर टाकू नका. आणि माझं मत असं आहे की लेकराला क्लासच लावू नका. आंधळ्या माणसाला काठीची गरज असते. तुमच्या पोरायला कामं काय, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, घरी आलं की अभ्यास करायचा, 1 घंटा टाईम खेळायला द्या त्याला, जास्त नका द्या. माहिती आहे का, फक्त 1च घंटा खेळ, काही कर, मोबाईलकडं कमी लक्ष कर. मोबाईलनं डोळ्याची नजर कमी व्हाली. मायबापानं लक्ष द्यायला पाहिजे ना मुलाकडं की मुलगा काय करायला. शाळेतून आला दप्तर फेकून देतो, मोबाईल घेतो, गेम खेळत बसतो. मायबापाला वाटतं कुठं किरकिऱ्या करावं, खेळायला गेम, पण हे त्याच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे. या गोष्टीवर ध्यानात द्या. आणि पैसे लावणारे भरपूर आहेत लेकरासाठी, पण लेकराला काय व्हायचं ते बी विचार करा. वायपट पैसा बी लावू नका. 10वी 12वी पस्तर शिकवा. बघा लेकराची काय परिस्थिती. लेकरं 95, 99, 96, 98, 90 ह्या जर मार्कानं पास होता असले तर त्या मायबापानं डोळे झाकून पैसे लावा. आणि जे 60 आणि 65 मार्क घेतो त्या मायबापानं लेकरासंग काय स्वप्न पाहावं हे मायबापानं विचार करावा. ह्या लिहू 60-65ला काहीच नाही. आता 0 पॉईंटवर आहे लेकर. जो पोरगा 12वीचा पोरगा 60% मार्क घेतो त्याचं लक्ष कुठं होतं त्याच्या मायबापानं विचारायचं त्याला, तू 1 वर्ष 12वी घातली तो काय केलं. घरी तर काही मायबाप शाळेतून आल्यावर भांडे बिंडे घासायला लावत नाहीत का, धुणं करायला लावत नाहीत. त्याला क्लास लावला सगळ्या गोष्टी, पण पोरगा जर 60%च मार्क घेतो तर तो मुलगा त्या मायबापाचं घर घालायला त्याची मनस्थिती नाही शिकाय. त्याला विचारा त्याला काय पाहिजे, तुला काय व्हायचं आयुष्य, जवळ घ्या, प्रेमानं बोल, जोर जबरदस्ती करू नका. लेकराचं सुख आपण कमवायला कशासाठी, लेकरासाठी. आणि लेकरू जर ते वायपट नादाला लागून जर ते पैसा वाया, मी शाळा शिकवलं मला हॉस्टेलवर ठेवा, मग तुम्ही त्याला लेकराला एखाद्या मोठ्या सिटीमध्ये ठेवाला, खोली करून द्याला, त्याचा मेसचा डबा लावायला, आणि तेच पोरगा सिटीमध्ये राहून मेस खाऊन शाळात जाऊन जर 60% मार्क घेतो
तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दुसरं काम काय आहे तुमच्या मुलाला हे विचारा. कारण की सुरुवातच आपल्यापासून करावं लागत असते. लोकाच्या लेकराकडे बोट दाखवून टाका. काही काही कोणाकडेच बोट दाखवण्यात मजा नाही ना. आपला अंधार आपल्याला दूर करावा लागतो. लेकराची कॅपॅसिटी अशी ठेवा, तो जर आपल्यापेक्षा 70% मार्क घेतो तर मी किती 80% घेईन. मी कोणता अभ्यास करू की मला 80% पडतील अशी त्याच्या डोक्यात हे भरा. पण पुढं चालला म्हणून त्याला मागं वाढायचं याचा विषय नका करू. कळलं का? त्याच्यामुळं मी म्हणतो ही सुरुवात आपल्यापासूनच करावं लागणार. तेव्हा कुठं भारत आपला काय म्हणते डिजिटल होणार. नाही तर आता भारत सध्या डुप्लिकेट भारत म्हणायला हरकतच नाही. कारण की आता माणूस माणसात राहिलेला नाही. घरी कोणी आलं विचारायची गरज नाही. आला तो बसणार, पाणी पिणार, मोबाईलमध्ये. हर माणूस मोबाईलमध्ये. कोण कोणाला काय बोलायले हे कळणं. घरी पाहुणा आला ते कळणं. म्हणजे माणुसकी संपलीच आता, राहिलीच नाही. पहिलं कसं होतं, माणूस आला की पाय धुवायला पाणी, तोंड धुवायला पाणी, प्यायला पाणी, चहा आथरून टाकणे, बसा काका या बसा. आता बोलायची मनस्थिती पोरायची नाही राहिली, पाहुणे रावणीची याची नाही. आले पाहुणे रावणी तर 5 मिनिटात येते आणि 5 मिनिटात निघून जाते. ते बी बिझी ना आपण बिझी. या दुनियात बिझी असे झाले की मेल्यावर बी मातीला जायला पण टाईम नाही. भले ती बिझी झाली. याला काय डिजिटल भारत म्हणायचं का डुप्लिकेट भारत म्हणायचं? नातच नाही राहिलं. संपले नाते आता. माहिती आहे का? आता सगळं ऑनलाईन झालं. आता इथून पुढं माते बी ऑनलाईन होत्यात का काय माहिती. फक्त ज्याच्या घरचा माणूस मेला त्यानंच जायचं. ऑनलाईन फोन करायचा, लाकडं आणून टाक. म्हणजे पाहुणे रावण्याचा तर विषयच मिटला आहे. न्यूज बी ऑनलाईनच होणार आता. सगळं ऑनलाईन झालं आहे ना. कारण की याला डिजिटल भारत म्हणते. आता ज्याला डिजिटल कळतोय ते डिजिटल, पण आमच्या मतानं तर डुप्लिकेटच भारत. माणसात माणुसकता नाही राहिली. त्याच्यामुळे जवळ या, माणसाला माणूस म्हणून ओळखा. कारण की प्रत्येक माणूस पैसा छापायला पण माणसापासून किती दूर चालला ह्याचा विचार कधी कोणी केला का? या मोबाईलमुळं लय दूर गेला. आता माणूस पण माणसापाशी बस, मोबाईल घेतोय, झाडाखाली बसतो एकला. सुरू तेच काय करायला त्याला कळणं, आयुष्य किती कमी व्हायले हे बी समजणं, आपण काय कमवायलो हे बी कळणं. कसं वाच या जगाचं? विचार करायचा कोण? हर गोष्ट बिझी. टाईम नाही कोणाला बोलायची पण टाईम. किती अवघड आहे. त्याच्यामुळं सुरुवात आपल्यापासूनच करावं लागतं. लक्ष द्या घरात. बघा कोण काय करायले. बाहेरून आल्यावर सगळ्याला घरातल्याला एका जागेवर बोलवा, बोला त्यांच्याशी. मोबाईल बाजूला ठेवा सध्या. बोला काय चालले, तू अभ्यास कुठं रोखी, तुझी परीक्षा कधी, हे विचारायला. जय हिंद, जय महाराज.